दिल्लीच्या जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे आणि या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून अनेक नेते मंडळींची उपस्थिती दर्शवताना पाहायला मिळत आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती काल संध्याकाळच्या सुमारापासून जर पाहायला गेलं तर सुप्रिया सुळे, संजय राऊत, त्यानंतर रात्रीच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली होती। उद्धव ठाकरे स्वतः या आंदोलनाला उपस्थित राहिले होते आणि त्यानंतर शरद पवार होते, हे सुद्धा दुपारच्या सुमारास या आंदोलनाच्या स्थळी जे ते उपस्थित राहिले होते आणि त्यांनी आंदोलनाला स्थळी उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतली। जे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके त्यांच्याशी त्यांची भेट झाली। अभिजित दिपके हे शरद पवार या आंदोलनास्थळी उपस्थित झाल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी गेले। त्यानंतर शरद पवारांसमोर त्यांनी नेमकं काय घडतं आहे, नेमकं कशा प्रकारे जो संपूर्णपणे लाठीचार्ज झाला याची संपूर्ण माहिती त्यांनी शरद पवारांना दिली आणि या सगळ्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे आजच्या दिवसाची महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि सुप्रिया सुळे खासदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट जी ती घेतल्याचं पाहायला मिळत आहे। पंतप्रधान कार्यालयामध्ये ही भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे आणि या भेटीमध्ये महत्त्वपूर्ण म्हणजे सध्या शरद पवार असतील, सोबतच आपण पाहतोय सुप्रिया सुळे असतील, यांचे फोटोज जे ते समोर येताना पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतल्याचं पाहायला मिळत आहे। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची ही भेट झाल्याची माहिती समोर येत आहे। या भेटीमागचं कारण जे आहे ते सध्या समोर आलेलं नाहीये, मात्र ज्या प्रकारे जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सध्या ज्या प्रकारे एकंदरीत वातावरण सध्या त्या ठिकाणी निर्माण झालंय, ज्या ठिकाणी परिस्थिती सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळते, त्यानुसार ज्या प्रकारे सातत्यानं विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज असेल पोलिसांकडून जो केला जातोय, विद्यार्थ्यांची असेल, तरुण मंडळींची असेल, मागणी जर आपण पाहिली तर जे केंद्रातील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती त्यांनी करताना सातत्यानं पाहायला मिळतं। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये अद्याप राजीनामा झालेला नाही। संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वपूर्ण म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट। खरं तर या प्रकारे किरण रिजिजू असतील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एनडीए मधील जी बैठक पार पडली या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवरती असेल किंवा पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती असेल, ही जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रमुख मुख्य निर्देश जे होते ते सुद्धा माध्यमांसमोर येऊन त्यांनी सांगितले होते आणि त्यानुसार या सगळ्या नीट परीक्षेमध्ये ज्या प्रकारे घोटाळा झाला किंवा जे आरोपी आहेत, जे दोषी त्यांच्यावरती कारवाई जी ती केली जाईल असं सुद्धा नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याचं आपण पाहिलं। मात्र महत्वाचं ते म्हणजे आताच जे फोटो समोर आले त्या फोटोमध्ये सध्या पाहतोय की महत्वाचं आहे ते म्हणजे शरद पवार असतील आणि सोबतच सुप्रिया सुळे असतील यांनी जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे या भेटीनंतर आता ज्या प्रकारे पाहतोय की कॉक्रोच जनता पार्टी यांचं गेल्या अनेक दिवसांपासून जंतर मंतरवरती सुरू असलेलं आंदोलन, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार यांच्या भेटीमध्ये काही चर्चा झाली असेल का असं सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित आहे। मात्र या भेटीनंतर सीजेपी आणि केंद्रातील शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा होणार का, या चर्चेमधून या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती तोडगा निघणार का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। कारण महत्वपूर्ण आहे ते म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, ज्याच्यासाठी संपूर्ण आंदोलन हे सुरू आहे। महाराष्ट्रातील जे विरोधी पक्ष नेते मंडळी आहेत त्यांनी या जंतर मंतरवरती उपस्थिती दर्शवून ज्या विद्यार्थ्यांचं, तरुण मंडळींचं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन जे सुरू आहे त्यांना समर्थन दर्शवलेलं आहे, त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे। आता या महत्वाचं आहे ते म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेली भेट। खरं तर ही भेट महत्वाची मानली जाते, कारण का सातत्यानं शरद पवार साधारणतः पाहायला गेलं तर दिल्लीतील अनेक घटना असेल ज्यामध्ये शरद पवार यांचं मत असेल हे अत्यंत महत्वाच्या अशा पद्धतीने ग्राह्य धरलं जातं, हे सुद्धा अनेकदा आपण पाहिलेलं आहे। मात्र आत्ताचं महत्वाचं ते म्हणजे की सध्या या भेटीनंतर नेमक्या कोणत्या विषयांवरती चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाहीये। मात्र या भेटीनंतर कॉक्रोच जनता पार्टी असेल किंवा एकंदरीत जे सरकारचं शिष्टमंडळ आहे यांच्यामध्ये या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती चर्चा होणार का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे या सगळ्या घडामोडींवरती आपलं लक्ष असताना या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।